हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मध्ये नागपूर ग्रामीण, भंडारा आणि अकोला इथं एकूण किती फॉर्म आलेले आहेत, एका जागेसाठी स्पर्धा किती आहे, त्याचबरोबर मागील वर्षी मैदानी चाचणीचा कट ऑफ कितीवर लागलेला होता याची विस्तृत अशी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. ही पीडीएफ आपले टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं मी टाकत आहे, तर ते पाहण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पाहूयात पहिला जिल्हा नागपूर ग्रामीण. या नागपूर ग्रामीणला पहिले गेल्या वर्षी जागा किती होत्या इथं तुम्हाला पाहायला मिळतंय. या ठिकाणी 124 जागा होत्या आणि या 124 जागेसाठी टोटल वर का आणि कास्ट वाईज बघायला गेलं तर SC 16, ST 9, VJA 4, NTB 3, NTC 4, NTD 2, SBC 2, OBC 24, SCBC 12, EWS 12 आणि ओपन 36 अशा टोटल जागा होत्या. या जागेसाठी मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागला होता बघा जरा पुढच्या स्क्रीनवर लगेच. हा नागपूर ग्रामीणचा गेल्या वर्षीचा असणारा ऑफिशियल कट ऑफ आहे. तर बघा इथं ओपन साठी कट ऑफ जनरलचा 41 आणि महिला पण 41 लागलेला होता. EWS जनरलचा 25 आणि महिलाचा 28 लागलेला होता. SEBC जनरल 25 लागलेला होता आणि महिलांचा 39 होता. OBC जनरलचा 38 लागलेला होता, महिलांचा 37. SBC जनरल 38, महिला 36. NTD जनरल 36, महिलांचा 26. NTC जनरल 30, महिला 26. NTB जनरल 34, महिला 34. VJA जनरल 34, महिला 28. ST जनरलचा 36, महिलाचा 35. SC जनरल 32, महिलांचा 29. तर अशा पद्धतीनं 2022-23 म्हणजे जी मागची भरती झालेली होती त्या भरतीमध्ये नागपूर ग्रामीणला 124 जागा असताना अशा पद्धतीचा कट ऑफ लागलेला होता. काही लोक इथं थोडेसे बुचकळ्यात पडू शकतात की SCBC जनरलचा 25 आहे, महिलाचा 39, असं होतंय का? तर हो, हे ऑफिशियल असणारा कट ऑफ आहे. ह्या त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध सध्या आहे का ना माहित नाही, पण गेल्या वर्षीचा असणारा मी हे PDF सेव्ह करून ठेवले. ही PDF असणारे आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण उपलब्ध आहे. तर आता बघा पुढं, आता या वर्षी फॉर्म किती आले, जागा किती आहेत ते पाहू. बघा या वर्षी असणारं नागपूर SC 40, ST 21, VJA 8, NTB 5, NTC 9, NTD 3, SBC ला एकही जागा नाहीये. OBC 52, SEBC 21, EWS 21 आणि ओपन 92 अशा पद्धतीमध्ये टोटल असणाऱ्या 272 जागा आहेत, ज्याच्यापैकी सर्व कास्टच्या महिलांच्या मिळून जागा 82 आहेत. तर बाकी सर्व जागा 190 या पुरुषासाठी असणाऱ्या असतात, पण त्यापैकी काही महिलांना पण मिळू शकतात. पण त्यांचं आपण जे हे विश्लेषण सांगत आहोत हे एकूण आलेले फॉर्म या ठिकाणी आपण गृहीत धरून विश्लेषण सांगत आहोत. असंच असतंय, मी असं अजिबात म्हटलेलं नाही. हाच रेशिओ असं मी अजिबात म्हटलेलं नाही. हा रेशिओ कास्टनुसार, समांतर आरक्षणानुसार कमी जास्त होत राहणार आहे. फक्त काही गोष्टीचा अंदाज यावा म्हणून आपण हा पाहत आहोत. त्याच्यामुळं कमेंटमध्ये जास्त ज्ञान द्यायची गरज नाही आणि संयम आणि समजून घेण्याची कॅपॅसिटी असेल तरच हा व्हिडिओ बघा, नाही तर तुमच्यासाठी एकच डायलॉग आहे, पहिली फुर्सत में निकलो. तर बघा आता या वर्षीच्या जागा ऑफिशियल वेबसाईटवर पण उपलब्ध आहेत. आता फॉर्म किती आलेले आहेत ते सुरुवातीला पाहू. बघा 2 स्क्रीनशॉट आहेत इथं तुम्ही पाहू शकता. 17,989 हा त्याच दिवसचा आहे, पण त्याच्यानंतर एक असणारा स्क्रीनशॉट मला आलेला आहे जो की इथं तुम्हाला भले ओळखू येत नसेल. तर 18,039 टोटल असणारे फॉर्म या ठिकाणी लगभग शेवटच्या दिवसच्या काही तास शिल्लक असताना आलेले आहे, ज्याच्यापैकी महिलाचे फॉर्म 4,625 या असणाऱ्या स्क्रीनशॉट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. तरी पण मी याच्यामध्ये थोडीशी वाढ ग्राह्य धरलेली आहे आणि मग त्यानुसार रेशिओ किती निघतो लगेच पुढच्या स्क्रीनवर बघा. एकूण जागा पुरुषांच्या 190 आहेत, ज्याच्यासाठी मी गृहीत धरलेला आहे की शेवटला काही फॉर्म वाढवून 14,150 फॉर्म
पुरुषांचे म्हणजेच मुलांचे इथं आलेले आहेत आणि एका जागेसाठी प्रमाण काढलं तर 74 असणारं प्रमाण नागपूर ग्रामीणला एका जागेसाठी येत आहे सरळ सरळ. पण कास्टनुसार समांतर आरक्षणानुसार हे प्रमाण जे आहे ते खूप कमी जास्त होणार आहे. जसं माजी सैनिकाचं प्रमाण कदाचित एका जागेसाठी 25 पेक्षाही कमी असेल, याच्यामध्ये काही शंका नाही. आणि ते जर तुम्ही ओपन कॅटेगरीसाठी बघाल तर हेच प्रमाण 74 ऐवजी 80 पण झालेलं, 85 झालेलं पाहायला मिळू शकतंय, याच्यामध्ये काही शंका नाही. तर हे होतं पुरुष प्रमाण एका जागेसाठी 74 सरळ सरळ. मग महिलांचं किती येतंय तर महिलांसाठी एकूण 82 जागा आहेत, ज्याच्यामध्ये एकूण फॉर्म 4950, जे की मी वर तुम्हाला 4625च्या आसपास दाखवलं होतं. शेवटच्या काही तासात फॉर्म वाढले असतील असं गृहीत धरून 4950 पर्यंत फॉर्म आलेले असतील आणि त्याच्यानुसार 60 असणाऱ्या प्रमाण एका जागेसाठी आलेला आहे, जे की कास्टनुसार समांतर आरक्षणानुसार इथं कमी जास्त होऊ शकते. आम्ही एक विशेष पेपर सेट बॅच सुरू केलेली आहे 15 डिसेंबर 2025 पासून, जी असणारी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. ऑनलाईन म्हणजे PDF स्वरूपात असणारे तुम्हाला 20 पेपर सेट मिळतील, म्हणजे टेस्ट सिरीज असेल 20 पेपरची, ज्याच्यामध्ये तुम्हाला असणारे आन्सर शीट पण सोबत दिल्या जाईल. तर या 20 पेपरसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 99 रुपये पे करायचे आहेत. अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्हाला इथं हा नंबर दिलेला आहे 8010904800, या नंबरला मेसेज करा व्हॉट्सअपवर. तुमच्या असणाऱ्या प्रश्नांचे उत्तर दिल्या जातील या टेस्ट सिरीजच्या संदर्भात काही असेल तर. 99 रुपयामध्ये या ठिकाणी 20 पेपर असणार आहेत, जे की तुम्हाला असणारे 5-5च्या फरकाने पेपर मिळत राहतील. एकदाच 20 पेपर मिळणार नाहीत, 5 पेपर मिळतील, त्याच्यानंतर परत असणारे 5 दिवसानंतर 5 पेपर, अशा पद्धतीमध्ये 15 दिवसामध्ये तुम्हाला 20 पेपर दिल्या जातील. तर याची फीस असणारी 99 रुपये आहे. तर हे कशी पे करायची किंवा टेस्ट सिरीज घ्यायची काही अडचण असेल तर या नंबरला असणार तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला असणारं उत्तर दिल्या जाईल. तर पाहूयात पुढचा जिल्हा अकोला जिल्हा. गेल्या वर्षीच्या जागा आहेत या 2022-23 195 जागा. SC 25, ST 14, VJA 6, NTB 5, NTC 7, NTD 4, SBC 4, OBC 37, SCBC 20, EWS 19 आणि ओपन 54. अशा पद्धतीमध्ये गेल्या वेळेस जागा होत्या. तर या जागेसाठी मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागलेला होता लगेच पुढच्या स्क्रीनवर बघा. हे ऑफिशियल असणारी अकोला पोलिसांची मागच्या वेळेची कट ऑफ मार्क लिस्ट आहे, ज्याच्यानुसार जर तुम्ही बघायला गेलं तर ओपन जनरल 41, महिलांचा 39, SC जनरल 34, महिलांचा 32, ST जनरल 34, महिलांचा 31, VJA जनरल 37, महिलांचा 34, NTB जनरल 35, महिलांचा 33, NTC जनरल 38, महिलांचा 30, NTD जनरल 36, महिलांचा 36, SBC जनरल 34, महिलांचा 26, OBC जनरल 36, महिलांचा 33, SCBC जनरल 34, महिलांचा 26, EWS जनरल 25, महिला 26. तर अशा पद्धतीमध्ये मागील वर्षीचा 2022-23चा अकोला जिल्ह्याचा 195 जागा असताना अशा पद्धतीमध्ये कट ऑफ लागलेला होता मैदानी चाचणीचा. तर या वर्षी किती फॉर्म आले आहेत, जागा किती आहेत लगेच पाहूयात. बघा, या वर्षी जागा अकोल्याला 161 जागा आहेत. SC कॅटेगरीला एकही जागा नाही. ST 16, VJA 1, NTB 2, NTC 9, NTD 5, SBC ला एकही जागा नाही. OBC 18, SEBC 16, EWS 18 आणि ओपन साठी 76. अशा पद्धतीमध्ये टोटल 161 जागा आहेत, ज्याच्यापैकी महिलांसाठी 49 जागा आहेत. बाकीच्या 112 जागा या असणाऱ्या सर्व महिलांना मिळू शकतात. मी बार बार तीच गोष्ट बोलत नाही. तर आता मग या 161 जागेसाठी फॉर्म किती आलेत पुढच्या स्क्रीनवर बघा. अकोल्याचा फॉर्म आहे 13,507 टोटल फॉर्म आहेत, ज्याच्यापैकी 10,774 पुरुषांचे फॉर्म आहेत, बाकी महिलांचे फॉर्म इथं आहेत. ह्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी भरलेला आहे, शेवटच्या त्या ठिकाणी काही तास शिल्लक असताना भरलेला आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये वाढ होणं अपेक्षित होतं आणि त्याच अनुषंगानं मी पुढे असणारं काही वाढ ह्याच्यामध्ये धरलेली आहे. मग किती प्रमाण येतंय तर बघा,
पुरुषांच्या एकूण 112 जागासाठी 11,100 फॉर्म इथं आलेले आहेत. तर या एका जागेस प्रमाण जर बघितलं तर 99 असणारं कॉम्पिटिशन, म्हणजे एका जागेसाठी 99 मुलं मैदानात आहेत SP अकोला इथं. हे प्रमाण समांतर आरक्षणानुसार कॅटेगरीनुसार बराच फरक झालेला तुम्हाला इथं पाहायला मिळेल. तर महिलांचं प्रमाण काय असेल तर महिलांच्या एकूण जागा 49 आहेत, एकूण फॉर्म 3,100 आणि एका जागेसाठी प्रमाण बघितलं तर 63 असणारं प्रमाण महिलाचं आहे. म्हणजे एका जागेसाठी महिलेच्या या ठिकाणी 63 मुली मैदानात आहेत SP अकोला इथं. तर हे होतं SP अकोला यांचं फॉर्म विश्लेषण. पुढचा जिल्हा पाहूयात आपण या ठिकाणी भंडारा. गेल्या वर्षीची जाहिरात आहे. एकूण 60 जागा होत्या, ज्या की SC 8, ST 4, VJA 2, NTB 2, NTC 2, NT 1, SBC 1, OBC 11, SCBC 6, EWS 6, ओपन साठी 17 अशा मिळून टोटल 60 जागा होत्या. या 60 जागेसाठी काय कट ऑफ लागला होता लगेच पुढच्या स्क्रीनवर. ओपन जनरलचा 44 लागलेला होता, महिलाचा काही मला त्या ठिकाणी तेवढा वेळ भेटलेला नाहीये. OBC जनरल 34, OBC महिलांचा 33, SC जनरल 32, SC फिमेल 28, ST जनरल 34, ST फिमेल 32, NTB जनरल 32, NTB फिमेल 28, SEBC जनरल 40, SBC जनरल 30, NTC जनरल 26, NTD जनरल 34, EWS जनरल 25. बाकी काही कॅटेगरीचा महिलाचा जसं EWS महिला वगैरे यांचा कट ऑफ 25 मार्कावर लागलेला होता NT. तर हा होता भंडारा जिल्हा पोलीस 2022-23 चा कट ऑफ. 60 जागा असताना यावर्षी जागा एकच कमी झालेली आहे. 59 जागा आहेत भंडारा पोलीस इथं, जे की या ठिकाणी SC 11, ST 5, VJA 2, NTB ला एकही जागा नाहीये, NTC 2, NTD 1, SBC ला एकही जागा नाही, OBC ला एकही जागा नाही, SEBC 7 जागा, EWS 7 जागा, ओपनला 24 जागा. अशा पद्धतीत टोटल 59 जागा या ठिकाणी भंडारा पोलीस इथं आहेत, ज्याच्यापैकी 18 जागा या असणाऱ्या महिलांसाठी आहेत. राहिलेल्या 41 जागा या बाकी समांतर आरक्षण आणि सर्वसाधारण मिळून असणाऱ्या आहेत. तर याच्यासाठी टोटल फॉर्म किती लगेच पुढच्या स्क्रीनवर दाखवतो बघा. पोलीस कॉन्स्टेबल SP भंडारा 4,865, त्यापैकी महिलाचे फॉर्म 724 आहेत. हे पण मी तुम्हाला याच्या अगोदरचा असणारा स्क्रीनशॉट आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण मी टाकलेला होता. त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी भरलेला फॉर्म आहे, थोडी वाढ होणं अपेक्षित आहे. मग त्याच अनुषंगाने पुढच्या स्क्रीनवर बघा. 41 जागा पुरुषाच्या, एकूण फॉर्म 4,200 आलेले आहेत आणि एका जागेसाठी प्रमाण 102 आहे, जे की अकोला मुंबईपेक्षाही जास्त आहे. त्याचं कारण या ठिकाणी बरेचशा गोष्टी आहेत, तर त्याच्यामुळे इथं प्रमाण वाढलेलं आहे. तर मग महिलांचं प्रमाण काय येईल तर महिलांच्या जागा 18 आहेत, एकूण फॉर्म 750, 724 ऑलरेडी वर दाखवले, थोडेसे वाढलेले असणार आहेत. तर 750 महिलाचे फॉर्म आलेले आहेत इथं. एका जागेसाठी प्रमाण 41 असणार इथं आलेलं आहे, जे की समांतर आरक्षणानुसार याच्यामध्ये कमी जास्त होणार आहे, पुरुषाचं असेल का महिलाचं असेल. तर अशा पद्धतीमध्ये आपण 3 जिल्हा म्हणजेच नागपूर ग्रामीण, अकोला आणि भंडारा या 3 जिल्ह्याचं एकूण आलेले फॉर्म, त्याचं विश्लेषण, मागील वर्षीचा कट ऑफ, या सगळ्या गोष्टीचा आढावा या असणाऱ्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. अजून बरेचसे जिल्हे बाकी आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक असणारी मदत मला करायची आहे, ते म्हणजे जर तुमच्यापैकी कोणी शेवटच्या दिवशी फॉर्म भरलेला असेल किंवा तुमच्या मित्रानं भरलेला असेल तर त्याचा असणारा स्क्रीनशॉट माझा व्हॉट्सअप नंबर 8010904800 याच्यावर असणारा तुम्हाला पाठवायचा आहे आणि तो ओरिजिनल असावा. तसं मी खात्री केल्याशिवाय स्क्रीनशॉट व्हिडिओमध्ये टाकत नाही, त्याच्यामुळं चुकीचा स्क्रीनशॉट पाठवू नका, कारण त्याच्यामुळं माझं काही नुकसान होणार नाही. तर या असणाऱ्या व्हॉट्सअपवर तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पण जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा. ही PDF आपलं चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं असणारं टेलिग्रामवर उपलब्ध आहे, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारं हे डाउनलोड करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.
टेक केअर.